पण एखादा अवतार शिल्लक आहे का तुम्हाला दाखवायला? आहे का? नाही ना. याच्याही पलीकडे सांगू का? माझे भोळे दैवत महादेवजी, आणि महादेवजींनी किती अवतार घेतले हो? ज्योतिर्लिंग 12, पण शिवपुराणानं सांगितलं अवतार 11. 11 रुद्र महान, हो, एक लोटा जल सब समास एका हाल, 11 रुद्र महान. 11 अवतार महादेवजींचे झाले, पण एखादा आहे का शिल्लक दाखवण्याकरता? आहे. याच्या पलीकडे सांगू का? विष्णूचे पूर्ण आणि पूर्णोत्तम अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार, 2 अवतार पूर्ण आणि पूर्णोत्तम सांगितले. पण मला सांगा, हे 2 अवतार जरी परिपूर्ण सांगितले, त्यापैकी एखादा दाखवायला शिल्लक आहे का? मायबाप, एखादा अवतार दाखवायला शिल्लक आहे का? दाखवायला शिल्लक नाही. मला सांगायचं एक, तुमचे माझे मायबाप जातील यात नवल नाही, तुमचे माझे आजोबा पंजोबा जातील यात नवल नाही. जगाच्या मालकाला मारावं लागलं. जगाच्या मालकाने ज्याने विश्व निर्माण केलं, गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रलयस्थानम निधानम बीजमोव्यम. हे विश्व चालवण्याची ताकद जो अंगी बाळगतो त्याचं नाव भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. मारावं लागलं. वयाच्या 125 वर्ष 57 दिवस जगले, पण 57व्या दिवशी मारावं लागलं. बारीक आहे का? भगवंत श्रीकृष्ण परमात्मा कितव्या दिवशी मारावं लागलं? 125 वर्ष आणि 57 दिवस उजेडला मारावं लागलं साहेब. याच्या पलीकडे सांगू का? श्रीराम प्रभू परमात्मा काय करू शकत नव्हते? जगाचे मालक होते, पण स्वतःच्या वडिलाला वाचवता नाही आले. स्वतःच्या वडिलाला सुद्धा मारावं लागलं. कर्मे दशरथ देवी योगे मेला, दशरथाला सुद्धा मारावं लागलं. याच्या पलीकडे सांगू का? हो, मायबाप बारीक आहे का? श्रीराम प्रभू परमात्म्यांना सुद्धा मारावं लागलं. मला महाराज कसं मारावं लागलं ऐका. 10,000 वर्ष आणि 37 वर्ष पूर्ण झाले श्रीरामाला मारावं लागलं. बाबा निवृत्ती महाराज, मग कधी न ऐकलेला इतिहास सांगून जाईल मी तुम्हाला. बाबा ऐकलेला तुम्ही? कधी ना ऐकलेला. बहुतांश वेळेस इतक्या खोल मुद्द्याला कोणी हात घालत नाही. पण ऐका, भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याला 125 वर्ष नंतर मारावं लागलं, आणि श्रीरामाला 10,000 वर्ष आणि 37व्या वर्षी मारावं लागलं. तुम्ही म्हणाल महाराज कसं? ऐका. कृतयुगामध्ये माणसाच्या आयुष्याची वयोमर्यादा होती सदाकाळ साहेब. कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये माणूस जगायचा 1,00,000 वर्ष. किती वर्ष जगायचा? 1,00,000 वर्ष जगायचा. ते कृतयुग संपलं. त्रेतायुगाला सुरुवात झाली. भगवंताने 1 शून्य कमी केला. किती शिल्लक राहिले? बोला बोला. 10,000 शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले? 10,000 वर्ष शिल्लक राहिले. माणसाचं आयुष्य 10,000 वर्षाचं. केव्हा? त्रेतायुगात. आणि त्रेतायुगात श्रीराम होते. त्रेतायुग संपलं बाबा. द्वापार युगाला सुरुवात झाली. भगवंताने 1 शून्य कमी केला. किती शिल्लक राहिले? भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याच्या कालखंडामध्ये किती शिल्लक राहिले? द्वापार युगामध्ये 1,000. हा पटपट बोलायचं. 1,000 शिल्लक राहिली. आता ऐका, हे द्वापार युग सुद्धा संपलं. आता कलियुगाला प्रारंभ झाला. माणसाचं आयुष्य कमी झालं. 1 शून्य कमी झाला. किती शिल्लक राहिले? 100. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. फक्त 100 शिल्लक राहिले. शत गणिले, फक्त गणिती 100 वर्षाची केली. पण माणूस 100 वर्ष जगला का? नाही बा. माणूस 100 वर्ष जगतो का? का जगत नाही? पूर्वी लोक 100 ना 110 वर्षापर्यंत लोक जगायचे. आंबिरे दादा किती? 110. कधी कधी असं पाहायला भेटतं 1,400 वर्ष जगलेले लोक आपण पाहिलेले असतील. त्याचं कारण काय होतं? आणि आज आपण साठी ओलांडली की आपण हातातली काठी टाकून येतो, अंतरुणावरती पडतो. ऐकलं ना तुम्ही? याचं काय कारण आहे हो? कारण आपल्या विचारात बदल झाला, आणि विचारासोबत आपल्या खाण्यात सुद्धा बदल झाला. बाबा पूर्वी मल्लयुद्ध व्हायचे. मल्लयुद्ध म्हणजे काय? कुस्ती व्हायची. आणि मला असं वाटतं गावातले लोक तालमीमध्ये जायचे. हो, खाणं तस्कर असायचं, शरीराचा व्यायाम असायचा, शरीराची हालचाल चांगल्या पद्धतीने असायची. पण खरं सांगू का, आजच्या घडीला आपण इतकं बदललो, घराच्या बाहेर पडलो की आपण गाडीच्या सीटवरती बसतो. मी काही लोक असे पाहिलेत बाबा. काही लोक असे पाहिले की ते ओट्यावरती गाडीवरती बसतात आणि ओपीच्या दारात गाडीतून उतरतात. म्हणजे शरीराची हालचाल राहिली का साहेब सदाकाळ दादा? आणि एक सांगू का तुम्हाला, अति महत्वाचं, हे शरीर आहे ना, शरीर हे अनमोल किमतीचं शरीर आहे. आणि मला असं वाटतं या शरीराला आपण शरीराला आपण काय केलं पाहिजे? थोडक्यात सांगायचं झालं तर व्यायाम केला पाहिजे.
नाही तुम्हाला व्यायाम करायला वेळ ना, नाही तुम्हाला कसरत करायला वेळ ना, ऐका तुम्ही योगा केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, योगा केला पाहिजे तुम्ही. हो निश्चय पलीकडे सांगू का, तुम्ही मला महाराज व्यायाम करण्याकरता आता आमचं वय झालं आणि आता आमचं वय शिल्लक राहिलं नाही व्यायामाच्या बाबतीत, आहे की नाही. हो आम्ही व्यायाम नाही करू शकत, पण खरं सांगू का बसल्या जागेवरती तुम्ही योगा करू शकता, आहे की नाही सदाकर सर. तुम्ही योगा करू शकता. माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे आपल्या भागामध्ये आपला समाज निरोगी राहिला पाहिजे, ऐकता ना तुम्ही. आणि खरं सांगू का आता मरण्याचे फक्त 2च आजार शिल्लक राहिलेत. पहिला आहे कॅन्सर आणि दुसरा आहे हार्ट अटॅक. मला असं वाटतं तिसऱ्या आजारानं माणूस मरत नाही, तिसऱ्या कारणानं मरत नाही. आणि तिसऱ्या कारणानं जरी मेला, आता बारीक ऐका, तिसऱ्या कारणानं जरी मेला तर थोडं टेन्शन आता म्हणून आयुष्य संपवणारा समाज आहे. हो तिसरं कारण एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त माणूस मरत नाही. ऐका मरण हे प्रत्येकाला निश्चित आहे, पण मरताना चांगलं मेलं पाहिजे. सांगू का काय सांगत होतो तुम्हाला, अनेक देवाचे अवतार झाले पण देवाचे अवतार सुद्धा शिल्लक राहिले का. देवाचे अवतार नाही शिल्लक राहिले, नाही शिल्लक राहिले. आणि मग सांगू का किती जगणार आहे आपण, किती जगणार आहे आपण. जितकं जगायचंय ना तितक्या जगण्यात आपण चांगलं जगलं पाहिजे. जितकं जगायचंय ना, माणूस जगलाय किती लोक हे पाहत नाही, माणूस जगलाय किती हे लोक पाहत नाही, माणूस जगलाय कसा हे लोक पाहतात. याच्याही पलीकडे सांगू तुम्हाला, ऐका लक्षपूर्वक ऐका. आपण मरणार आहे हे सगळ्यांना माहित आहे, आपण मरणार आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि माहित असून सुद्धा न माहित असल्यासारखं आपण वागतोय. आणि मला असं वाटतं ज्या दिवशी मरणाची जाणीव आपल्याला होईल ना त्या दिवशी माणूस चांगला वागल्याशिवाय राहणार नाही. याच्याही पलीकडे सांगू तुम्हाला, माणसाचं जगणं कसं असावं हे नेहमी सांगत असतो, त्या अगरबत्तीसारखं उदबत्तीसारखं माणसाचं जगणं असावं. ऐकताय ना तुम्ही, ती मरून जाते, संपून जाते, नष्ट होऊन जाते, राख होते तिची. पण राख होत असताना सुद्धा समाजाला सुगंध देऊन जाते, आनंद देऊन जाते. मग त्या उदबत्तीसारखं आपलं जगणं असावं. आपण गेल्याच्या नंतर, आपण मेल्याच्या नंतर कुणीतरी उठावं, हा माईक हातात घ्यावा आणि माईक हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या माईक मध्ये कोणीतरी आपल्यासाठी म्हणावं, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा माझी. कुणीतरी आपल्याबद्दल म्हणावं, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कुणीतरी आपल्याला म्हणावं माणूस चांगला होता, जायला नको होता. नाही बाप ऐकताय ना, कुणीतरी म्हणावं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा माझी. कुणीतरी म्हणावं, कुणीतरी पाठीमागं आपलं नाव काढावं. याच्याही पलीकडे मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपानं पाठीमागं शिल्लक राहता येतं, शिल्लक राहता येतं पाठीमागं. हो याच्याही पलीकडे सांगू, आपल्याला मरावं लागतं. कोण कोण मेलो आजपर्यंत, रामकृष्ण. श्रीरामाला सुद्धा मरावं लागलं, श्रीकृष्णाला सुद्धा जावं लागलं. आता ऐका, श्रीराम होते, जगाचे मालक होते, काय करू शकत नव्हते, सगळं काही करू शकत होते, सगळं काही करू शकत होते, पण मरावं लागलं. तुम्ही म्हणाल महाराज कसं, ऐका. श्रीरामाचं आयुष्य, त्रेतायुगाचं आयुष्य, मी आता किती मर्यादा सांगितली, वय मर्यादा 100. त्रेतायुगातली 10,000 वर्षाचं. बरोबर उत्तर दिलं तुम्ही. किती वर्ष वय मर्यादा होती माणसाची, 10,000 वर्ष. आणि तुम्ही म्हणाल मग महाराज श्रीराम 10,000 आणि 37 वर्ष आगाऊ कशी जगले. ऐकताय ना तुम्ही, 10,000 आणि 37 वर्ष आगाऊ कसे जगले. ऐका, अयोध्या नगरीमध्ये जन्माला आले आणि अयोध्या नगरीमध्ये इतके रममान झाले की मरण विसरले, इतके आनंदाने राहायला लागले सरपंच साहेब, ते मरणच विसरले, मरायचंच विसरून गेले आणि मात्र सृष्टीच्या विरहित चालायला लागले. ऐकताय ना तुम्ही, हा नियम सृष्टीच्या विरहित आहे. इथं जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतंय. आणि म्हणून वरती खळबळ निर्माण झाली. ब्रह्मदेवानं महादेवजी, ब्रह्मदेव महादेवजी हे सगळे देवदेवते एकत्र आले. हो आणि म्हणायला लागले खाली पहा, म्हणे त्याला खाली पाठवले पण तो मरण विसरला. म्हणे काय म्हटले, तो खाली गेला पण मरण विसरला. मोठा माणसं नीतीनं वागणारी माणसं नीती विसरायला लागली, धर्म विसरायला लागली, मरण विसरायला लागली. कसं होईल म्हटले, काय नाही मीटिंग भरवा. मीटिंग भरवायची म्हटले, काय करायचं काय नाही म्हटले, सगळ्यांना बोलावून घ्या. कसं बोलावून घ्यायचं म्हटले, व्हॉट्सअपचा ग्रुप खोला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज पाठवा. मला वाटतं त्यावेळेस काही व्हॉट्सअप नव्हतं बरं का, योगच म्हणायला लागले. हो मग त्यावेळेच मेसेज पाठवण्याचं कार्य कोणाकडे असायचं, त्याला बोलावून घेतलं. कोण, नारायण नारायण शिव नारायण नारायण नारायण. नारद महर्षींना बोलावून घेतलं, सगळ्यांना निरोप पाठवलं नारदजींच्या हस्ते. सगळे मंडळी एकत्रित आले. हो आणि मग म्हटले
अरे विष्णूचा अवतार आहे श्रीरामाचा, खाली पाठवलंय म्हणे पण मरण विसरला, सृष्टीच्या विरहित वागायला लागला, जा त्याला कोणीतरी जाणीव करून मारावं लागतंय म्हणावा. म्हटले पण मारण्याचं काम कोणाकडे आहे? म्हटले यम धर्माकडे आहे. कोणाकडे? यम धर्माकडे. म्हणे यम धर्माकडे. म्हणजे बोलावून घ्या त्या यम धर्माला. यम धर्माला मिस कॉल मारला, ते लगेच आला. हो म्हणजे कशा करता बोलवलं? म्हटलं तुम्ही का झोपा काढता का? म्हटले झालं काय तुमच्याकडे, काय काम आहे? म्हटले जगून झाल्यावरती मारायचं काम माझ्याकडे आहे. मग मारणार कोण? कोणाला मारायचंय? खाली डोकवा. खाली वळून पाहिलं कोण आहे? श्रीराम आहे. म्हटले तिथं जाता येत नाही. काय म्हटले? तिथं नाही जाता येत मला. का जाता येत नाही? तिथं 2 जण आहेत म्हणे. कोण आहे तिथं? 2 जण आहेत. ते जोपर्यंत ते अयोध्येत 2 जण आहेत तोपर्यंत मला अयोध्येत प्रवेश करता येत नाही. हो त्या श्रीरामाला मारणं सोडा, मला स्पर्श सुद्धा करता येत नाही. ताकद नाही म्हणजे म्हणले हा स्पर्श सुद्धा करण्याची. म्हटले काय करावं लागेल? म्हटले युक्ती करा, काहीतरी मधला मार्ग काढा. मधला मार्ग काढा. म्हणे काय मधला मार्ग काढायचा? दुर्वासांना बोलावून घेतलं, दुर्वास ऋषींना. हो दुर्वास ऋषींना बोलावून घेतलं आणि यम धर्म म्हटले आता मी जातो. काय म्हटले? दुर्वासासोबत आता जातो, पण मला असं नाही जाता येणार, मला वेषांतर करावं लागेल. बरेच लोक आपल्याकडे येतात